नमस्कार, आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल। मान्सूनने सुखद धक्का देत अंदाजित वेळेच्या एक दिवस आधीच देशात प्रवेश केला। मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याचे हवामान विभागाने आज जाहीर केले। तसेच सरासरी वेळेच्या तब्बल 8 दिवस आधी केरळमध्ये दाखल झाला। मान्सून केरळमध्ये 2009 मध्ये 23 मे रोजी दाखल झाला होता। त्यानंतर मान्सून लवकर दाखल होण्याची ही दुसरी वेळ आहे। पोषक हवामान असल्याने यंदा मान्सून अंदमानमध्येही लवकर दाखल झाला होता। सर्वसाधारण वेळेच्या तब्बल 5 दिवस आधीच 13 मे रोजी मान्सून दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मान्सून दाखल झाला होता। त्यानंतर पोषक हवामान असल्याने पुढे वाटचाल करत मान्सून पुढे सरकला। मान्सूनने बुधवारी श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापला होता। त्यानंतर पुढील 5 दिवसात म्हणजे रविवारपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने आधीच दिला होता। बुधवारी मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिनचा काही भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल झाला होता। त्यानंतर मान्सूनने गुरुवारी आणि शुक्रवारी त्याच भागात मुक्काम केला होता। मान्सून 2 दिवस एकाच भागात रेंगाळला तरी रविवारपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा प्राथमिक अंदाज होता, पण अंदाजित वेळेच्या 1 दिवस आधीच मान्सूनने केरळमध्ये धडक दिली। हवामान विभागाने आज सकाळीच मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याचं जाहीर केलं आहे। देशातील भूमीवर म्हणजेच केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख जी असते ते 1 ते 2 जून आहे। मात्र यंदा मान्सून 8 दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला। मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याने मान्सूनने थेट झेप घेतल्याचे आपल्याला पाहायला मिळते।